विठ्ठल 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 जय हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे ला विपरीत निष्काम निराळा गोपीला वियला चाडा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे ला विपरीत तुका म्हणे आले रूपावेत चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे ला विपरीत अजंगर खमिनी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार देह देहं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमोन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडन तरुण तुलसे माला कंधरं कंजनेत्रं सदैव दवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुटिक प्रदेशं विजिन्द्राजिदेव हे सदा स्तूयमान समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं कियभो विधाता स्तवन क्वचिदया संजोज मैत्र्या तनयेन देहिना स्तास्तास्कृतार्थ विवुनञ्च पार्दकं विक्रीडितं अर्भकचेष्टितं यथा
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। लाली मेरी लाल की जित देखूं तो लाल, लाल को देखन गई खुद हो गई लाल लाल। आता वंग रंग भूमिका कीर्तनी हुबी होती लोका, ताड़ मृदुंग श्रोती देखा तया माझे नमन दंडवत। शिव हरि शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसे माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सडी प्राप्त रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगमान्य जगविख्यात संत सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा निवडलेला घेतलेला अभंग 4 चरणांचा आहे। आज काल्यापर प्रकरणातला हा असा गोड प्रकरणातला अभंग विश्वाचा चालक मालक भक्ताला माय म्हणतो। त्याही निमित्ताने तुकोबारायांचा कृष्ण परमात्माच्या चरित्रवर लीला खोड्या सांगणारा, भक्ताचं आणि देवाचं वर्णन करणारा हा कालाचा अभंग मी तुमच्या समोर सादर केलेला आहे। भक्तिमती माता या ठिकाणी तमेव माता पिता तमेव बहुसंख्येने मंडळी उपस्थित झालात। शनेश्वर भगवंताच्या जयंतीनिमित्ताने सालाबादाप्रमाणे याही वर्षी 2 दिवसीय कार्यक्रम सप्ताह, आज जागर आज काला, आणि या सप्ताहाला गोड अशी काना देशातील या उत्तर महाराष्ट्रातील गोड गानगंधर्व गोड मृदुंगाचार्य आज मला लाभलेले आहेत। ही लोक पैशाने नाही तर भाग्याने आपल्याला प्राप्त होतात। इतकं सुंदर गोड गुणीजन मंडळी उपस्थित आहेत, ज्यामध्ये अगदी सिंथसायझरला ज्यांची गोड अशी साथ आहे, अगदी महाराष्ट्रामध्ये मोठमोठी भागवताचार्य असतील, कीर्तनकार असतील, अशा मंडळींना ज्यांनी अगदी कमी वयामध्ये सुंदर अशी साथ दिलेली आहे। भगवंताची असीम त्यांच्यावर कृपा आहे। श्री भक्तपरायण आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू परमार्थ परमस्नेही श्री भक्तपरायण गानगंधर्व भजन सम्राट संदीपजी महाराज मालपूरकर उपस्थित आहेत, ज्यामध्ये गोड ज्यांचा कंठा आहे। या काना देशाला असा एक कीर्तनकार नाही, असा एक गायक नाही की महाराष्ट्रींना त्या ठिकाणी परिचित नाहीत। असं गोड ज्यांचं गाणं आहे, गोड ज्यांचा स्वभाव आहे, मधुर ज्यांची वाणी आहे, चेहऱ्यावर स्माईल आहे, आमचे श्री हरिभक्तपरायण कल्पेश महाराज धारशिरकर उपस्थित आहेत। इकडे मृदुंगावर थाप पडावे, कीर्तनामध्ये रंग भरावा। महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांना कथाकारांना ज्यांनी वाजवलं आहे, तबलाद्वारे पखवाजाद्वारे, आज मला वाजवण्याचा योग श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मधुर ज्यांचा स्वभाव आहे। खरोखर काय मंडळी असेल आज मला लाभलेली की मोठमोठी कथाकार कीर्तनकारांना आवर्जून त्यांना त्या ठिकाणी वर्षा पहिले तारीख द्यावी लागते। अशी गोड गुणीजन मंडळी श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण निंबा महाराज मालपूरकर उपस्थित आहेत। मागे असणारी उद्याचं भविष्य हे महाराष्ट्रातलं ज्ञानेश्वर माऊली वारकरी पाठशाळा वाडी भोकर गोंदूर आमचे श्री हरिभक्तपरायण गुरुजी, आमचे गुरुवर्य सुदर्शनजी महाराज गायकवाड वाडी भोकरकर, असे आम्ही त्या ठिकाणी लहान लहान असताना ज्या संस्थेमध्ये ज्या पाठशाळेमध्ये शिकलो
अशीच पाठशाळेतील अगदी नवोदित महाराष्ट्रामध्ये अगदी दाखला मिळेल इतकी सुंदर टाळकरी कीर्तनकार वादक माझ्या पाठीमागे उभे आहेत, ज्यामध्ये आमचे विनेकरी महाराज, वा वा, त्या धोतर, त्या नेहरू शर्ट आणि त्या माया, त्या तोप, वा, अगदी गोड व्यक्तिमत्व आमचे गोंदूरचे श्री हरिभक्त परायण, नाव सांग, संतोष महाराज, वा वा, वर्धपुंड्रभार संतोष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर ज्ञानियांची माऊली असं वारकरी यूट्यूब चॅनल, अगदी गोड प्रसन्नताने या ठिकाणी बसलेली मंडळी. आनंद आहे या गोष्टीचा की आजचा कार्यक्रम संबंध महाराष्ट्रभर नाही भारतभर लाईव्ह होत आहे. आनंद वाटला मला, ज्यामध्ये साऊंड सिस्टीमचं कौतुक आहे. संबंध महाराष्ट्रभर साऊंड सिस्टीम नावाजलेली आहे. माऊली साऊंड, नंदूभाऊ. नंदूभाऊ म्हटल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये असा एक कीर्तनकार सापडणार नाही, असा एक गायक वादक सापडणार नाही की ज्याला या साऊंडचं नाव माहीत नाही. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे या साऊंडसाठी. प्रसन्नतेने मंडळी उपस्थित झालेले आहेत. आनंद आहे या गोष्टीचा. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आमचे श्री हरिभक्त परायण आमचे रमेश काका वाघ यांनी मला आमंत्रित केलं. दरवर्षी आमंत्रित करतात. आनंद या गोष्टीचा आहे. काला घ्या म्हटले महाराज. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, मे महिना आहे, असे कुठे तारखा आहेत. म्हटलं घेतो आणि आलो. फार गरम होता आहे, तरी सुद्धा देवाची मेहरबानी राहील. 1 तासापर्यंत आपल्याला कीर्तन करायचं. तसं गावाचं नाव 1 तास आहे, म्हणून 1 तास मेहर राहील देवाची. शनेश्वर भगवंताला त्या ठिकाणी विनवणी आहे. 1 तासापर्यंत अगदी काळीमोल न होता अगदी सुंदर या ठिकाणी कार्यक्रम पार पडेल. तदनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. बघा, आज काला आहे. कृष्ण परमात्माने काला केलेला आहे यमुना काठी. या भारतामध्ये, या सृष्टीमध्ये 2दा काला झाला. एक यमुना काठी काला झाला, कृष्ण परमात्माने गोपाळासह काला केला. आणि दुसऱ्यांदा जर काला कोणी केला असेल तर साधू संत मंडळींनी देवासह काला केलेला आहे. चंद्रभागेचा वाडवंट. एक चटाळी झाली चंद्रभागे वाडवंटी, चंद्रभागे वाडवंटी. 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 माझा ज्ञानराया गोपाळासिला या वाटी, माझा ज्ञानराया गोपाळासिला या वाटी. माझा ज्ञानराया गोपाळासिला या वाटी. माझा ज्ञानराया गोपाळासिला या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. या पांडुरंग दादा या. आनंद आहे. गोड असे साऊंड सिस्टीमला आज ऑपरेटिंग करता आहेत आमचे गोड लाडकं व्यक्तिमत्व आमचे गणूदादा ओडगावकर. सुंदर असा त्यांचा साऊंड आहे. आणि आज नंदूभाऊंचा साऊंड सिस्टीम त्या ठिकाणी हाताळत आहात. आनंद आहे. दहीहंडी पण त्या ठिकाणी भांडण्यात येत आहे. बघा, चंद्रभागेचा वाडवंटामध्ये साधू संत मंडळींनी काला केला, देवासह काला केला. देवाला भान राहिलं नाही. बघा, नाचता नाचता देवाचा गडला पितांबर. या सृष्टीमध्ये 2दा काला झाला. ज्याही कृष्ण परमात्मासह गोपाळासह त्या ठिकाणी यमुना काठी आणि चंद्रभागेचा वाडवंटामध्ये साधू संत मंडळीने देवासह काला केलेला आहे. एकमेका देऊ मुखे सुखे घालो हुंबरे. त्याच प्रसादाला
महाप्रसादामध्ये आपल्याला महाराष्ट्रभर संबोधलं जातं. याच महाप्रसादाला जर तुम्ही आपण उत्तर भारतात जर गेलात तर पंजाबमध्ये म्हणतात चलो भाई लंगर चल रहा है, पंजाबी लोक म्हणतात लंगर चल रहा है खाली जी. अजून मध्य भारत यूपी बिहार मध्य प्रदेशमध्ये आला त्याच लंगरला भंडारा संबोधलं जातं, चलो भाई भंडारा चल रहा है खाली जी. महाराष्ट्रात आला त्याच लंगरला त्याच भंडाराला महाराष्ट्रामध्ये महाप्रसाद संबोधलं जातं. त्याचं कारण आहे अनादी कालापासून वारकरी संप्रदायाची पताका संप्रदायाचा ध्वज आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी शोभून दिसतो. अशी संत कृपा आपल्यावर झालेली आहे. हा धर्म मंडप सहजासहजी नाही. यासाठी ज्ञानोबारायांच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित केलं तेव्हा कुठे हा संप्रदाय उभा राहिला. पण प्रारब्धाने मिळालेली भक्ती आपल्याला या देहाने मिळालेली आहे. आपलं सौभाग्य आहे. नाहीतर परमार्थ करणं प्रत्येकाचा प्रारब्धात नाही. 84 लाख योनी फिरता 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 देह आपल्याला मिळाला. गाव मोठा आहे. वास्तविक बघायला याला इथं बसायला जागा नाही सापडली पाहिजे होती. पण बघा, पण ऐकणारे दर्दी मंडळी उपस्थित आहेत म्हणून भाग्य आहे माझं, आनंद आहे. तसं जर मानव देह जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर मागील जन्मामध्ये 50 पैसे पाप आणि 50 पैसे पुण्य जर समान असेल तर मानव देह. मग महाराज 50 पैसे पाप आणि 50 पैसे जर पुण्य समान असेल तर मानवी देह आहे. मग मात्र सगळ्यांना जर सारखा देह मिळाला तर आमच्या गावातला एक माणूस धनवान, एक गरीब, एक काळा, एक गोरा असं का? त्याचं कारण आहे मागच्या जन्मात ज्याने अधिक पुण्य केलं तो या जन्मामध्ये गाड्या भोगेल, माड्या भोगेल, धनधान्य सगळं भोगेल, पण परमार्थ भोगता येणार नाही. बरं ठीक आहे महाराज, मग आमच्या गावातला पापी माणूस का परमार्थ करत नाही? त्याचं कारण आहे तो पापी आहे म्हणून. ज्याच्या जीवनात पुण्याची रास आहे असा माणूस या धर्म कीर्तनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. प्रारब्धाने मिळालेला सुंदरसा देह, या देहाने त्या ठिकाणी संकीर्तनाद्वारे आपण भजन करतो म्हणून आपला देह तृप्त होतो. भक्ती सुद्धा भिन्न भिन्न प्रकारच्या. बघा, काही माणसांना 10 प्रकारची तेल आहेत घरामध्ये लावायला, पण डोक्यावर एक केस नाही. घालेन लो टांगर मोकळे पटांगर, ही परिस्थिती. काहींना एक वेळेस अन्न नाही खायला, त्यांना पोरच पोर. 25 वर्ष झालीत महाराज, या देवाला नवस त्या देवाला नवस, पण पोरच नाही हो. त्याचं कारण आहे मागच्या जन्मात मोठं केलेलं पाप, छोटं केलेलं पुण्य. आणि छोटं पुण्य करून मोठं पाप जर झालं तर दरिद्री म्हणून आपल्याला जन्माला यावं लागतं. आणि एका परमार्थ रहित जर ज्याचं जीवन असेल तर 100% समजायचं त्याच्या जीवनामध्ये मोठी मोठी पापं झालीत. उदाहरण देईल मी तुम्हाला. एकाने आयरन चोरला. आयरन लक्षात घ्या, इकडे घ्या. विठाला 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 विठाला. एका माणसाने मागच्या जन्मात आयरन चोरलं आणि आयरन चोरून घरामध्ये कॉट खाली ठेवलं. बायकोला म्हणतो सुई आण. बायकोने सुई दिली. गावामध्ये भिकारी चालला होता, त्या भिकारीला सुई दान दिली. बघा, पुण्य मोठं आहे का पापापेक्षा? पुण्य छोटा आहे, सुई दान दिलेली आहे. आणि चोरलं काय? आयरन. आणि घराचा ओट्यावर उभा राहून वरती बघून म्हणतोय देवाला, म्हटले देवा, म्हटले मी सुई दान दिलेली आहे, आता मला विमान कसं येत नाही घ्यायला? वाट बघतोय, मिळेल का? येईल का विमान? मोठं पाप करतो आणि छोटं पुण्य करतो. आयरन की चोरी करे करे सुई का दान, चढ़े चोबारे देखन लागो कदासी विमान. आता मराठीत सांगतो, आयरनाची चोरी केली असते, गावामध्ये भिकाऱ्याला सुई दान दिली असते, घराचा ओट्यावर बाहेर उभा राहून वरती बघून म्हणतो देवाला, कधी विमान येईल मला घ्या. विमान येईल.
मोठं पाप आणि छोटं पुण्य आहे. ज्याच्या जीवनामध्ये अनेक पुण्य आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून ज्यांच्यावर असीम अशी कृपा आहे ती लोक या धर्ममंडपात आल्याशिवाय राहत नाही. मला आनंद वाटला. बघा काय या ठिकाणी लेकरं उभी आहेत. धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. परमार्थाची वाट सहजासहजी नाही सापडतो. साधू संत मंडळींनी त्याग केला घरादाराचा. तुम्ही आपण संप्रदायासाठी या परमार्थासाठी काय त्यागलंय खरं सांगा? काही त्यागलं नाही. मला वाटतं काही त्यागण्याची गरज नाही. पण 2 तास का होईना घरादाराचा त्याग करून या धर्ममंडपात आपण आला आहात, कीर्तन श्रवण भक्तीसाठी आला आहात, तरी सुद्धा 2 तासाचं सेवेचं फळ ईश्वर तुम्हाला आणि मला दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. कुठे कुणाचं आपण भाग्य घेऊन बसलेला आहात. शनेश्वर भगवंताचा जयंती निमित्ताने उत्सवानिमित्ताने अगदी सुंदर देखणा हा कार्यक्रम दरवर्षी आपण बघत आहोत. म्हणून त्याही निमित्ताने आज माझा वाटेला आलेलं हे काल्याचं कीर्तन बघा. ही जी दहीहंडी या ठिकाणी भांडण्यात आलेली आहे, हे दहीहंडी एक प्रतीक आहे विश्वाचं. या दहीहंडीमध्ये दही नावाचा पदार्थ आहे, लाही नावाचा पदार्थ आहे. लाही जीव आहे आणि दही म्हणजे शिव आहे. जीवाचं आणि देवाचं एकीकरण झालं म्हणजे ज्याचा जीवनातला काला होतो. काला झाला म्हणजे सांगता होते. मानवी देवाची सांगता तेव्हाच होते जेव्हा तो भजनाने परिपक्व झाला असेल. तर तुकोबार आहे. देव पावयासी गेलो देव देव माझा मी देवाचा. या मानवी देहामध्ये देव होता येत, पण तुकोबाराय म्हणतायत तुका म्हणे चला हेची वाटे, पांडुरंग भेटे भरोसेने. साधू संतांच्या प्रमाणावर तुम्ही आपण लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपलं जीवन सुजलाम आणि सुफलाम आहे. नाही का? अगदी सुंदर हे प्रतीक आहे दहीहंडीचं. यामध्ये उदाहरण आहे. लाही नावाचा पदार्थ अन्य जीव तुम्ही आपण स्वरूपातले आहात. लाही एक घेतली तर लाही आहे, अनेक घेतल्या तर लाया. दही अर्धा लिटर घ्या दही आहे, 10 लिटर घ्या दया. अहो नाही, दहीच नाही. म्हणून ऐका, देवाचं स्वरूप भक्तासाठी कुठल्याही प्रकारामध्ये त्याची भक्ती करा, तो आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्षात घ्या माहिती. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जेव्हा जेव्हा भक्तावर ग्लानिर येते तेव्हा तेव्हा देवाला अवतार घ्यावा लागतो. 24 अवतार झालेत देवाचे, त्यापैकी 2 अवतार परिपक्व, राम आणि कृष्ण हे 2 अवतार श्रेष्ठ झाले आहेत. म्हणून ज्ञानोबारांना सांगावं लागलं समाजाला, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिर स्मराकारे. म्हणून ऐका, हे दोघं नावांना हृदयामध्ये स्मरलं, निश्चितच गोकुळातल्या गोपिका सारखं कृष्ण परमात्माला जसं गोपिकांनी जिंकलेलं होतं तसा आपला भाव जर त्याचा पुढे असला तर निश्चितच देव न सांगता आपली कामं तो केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ऐका, तुकोबारायांना मोक्षापर्यंत जाता आलं, मुक्तीपर्यंत जाता आलं, पण तुकोबाराय म्हणतात मोक्ष आम्हा घरी कामार्य दासी. मला मोक्ष नको, मला मुक्तीला तर आम्ही परणून आणलेली आहे. पण देवा एकच गोष्ट, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. त्याच प्रकारे अगदी या सृष्टी तलावावर कंस माजला, मोठा बलाढ्य राक्षस, संपूर्ण कुळाचा त्याने नाश केलेला आहे. एकटी
काकाची मुलगी त्या ठिकाणी राहू दिली म्हणजे देवकी मैया. त्याला वाटलं हिला परदेशामध्ये आपल्याला विवाह करून पाठवून द्यायचा, हिने माझं काय बिघडलं. म्हणून कोणीतरी सात्विक वर पाहिला. वसुदेव आणि देवकीचं थाटा माटात त्या ठिकाणी लग्न पार पडतं. लग्न पार पडल्याबरोबर, लग्न समारंभ पार पडल्याबरोबर आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने माया म्हणू लागलीत, कंसा जिचं तू थाटा माटात लग्न लावून देतोय ना, तिच्या पोटी येणारी संतान 8वा पुत्र तुझा काढ झाल्याशिवाय राहणार नाही, तो तुझा नाश केल्याशिवाय राहणार नाही. कंस म्हटले, अगदी संपूर्ण कुळाचा मी नाश केलेला आहे आणि मला मारणारा 8वा काळ देवकीचा 8वा पुत्र होणार, असं होऊ देणार नाही. म्हणून देवकीला आणि वसुदेवाला कारागृहाचा त्या खोलीमध्ये ठेवलं. अगदी शिपाई मंडळी त्या ठिकाणी ठेवली पहारेकरी करायला. पाप बघा किती मोठा आहे कंसाचं. देवकीला होणारी संतान मुलगी झाली, हातातून हिसकावायची, गरा 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 फिरवायची, दगडावर आपटायची. जसं भाताचा गंजा घ्यावा, भिंतीला मारून फेकावा, तसे भाताचे कणे कणे जसे उडतात, तसं देवकी मैयाची लेकीचे कणे कणे उडत होते. अशी एक नाही 7 मुली मारल्या. 7 मुली मारल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः कृष्ण परमात्माचा धावा करावा लागला. वसुदेव देवकी तपश्चर्याला करतात आणि त्या तपश्चर्याला अनुसरून कृष्ण परमात्माने त्या कारागृहाचा खोलीमध्ये देवकी मैयाचा उदरातून जन्म घेतलेला आहे. कृष्ण परमात्मा आहे, साक्षात जगाचा चालक मालक आहे. नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे खोडे. तो देव आहे, त्याला लहाना होता येतं, त्याला मोठा होता येतं. तो दृष्टांचा संहार करण्यासाठी अवतार घेतो. या सृष्टी तलावाला लक्षात घ्या. झालं काय, परमात्माचा जन्म झालेला आहे. परमात्मा म्हणता आहेत वसुदेवाला, देवकी आईला, मला त्याला मारण्यासाठी जन्म घ्यावा लागला, पण मला इथं न ठेवता मला कुठेतरी परगावी परदेशामध्ये पाठवायचं आहे. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला माया उमाजली देते देवी मजाली येते, उमाजली देते देवी मजाली. हे नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. म्हटले मला इथं न ठेवता मला कुठेतरी परगावी गोकुळामध्ये. आता ज्या टोपलीमध्ये वसुदेवाला देवकी मैला भाकरी यायचा, तीच टोपली कृष्ण परमात्मा घेतला. हातातली त्या ठिकाणी पायातली बंधनं होती ती गळा. खुड़ गए ताले सारे, क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, क्या बात है? जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. कन्हैया क्या बात हो गई, जन्मे कन्हैया क्या बात हो गई. हो खुल गए ताले सारे, है क्या बात हो गई, खुल गए ताले सारे है क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. क्या बात है, जोरदार गाड़ी लगा. खुल गए ताले, पुढे पुढे गाय. खुल गए ताले सारे, होय क्या बात हो गई, जब जन्मे कन्हैया क्या बात हो गई. देवाचा जन्म आहे महाराज, सहज नाहीये. शिपाई मंडळी मूर्छित अवस्थेमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले. वसुदेवाने टोपलीमध्ये घेतलेला देव कारागृहाची खोली सोडली, महल सोडला आणि ऐका
या जगामध्ये या सृष्टीमध्ये देवाचं प्रथमदा जर कोणी दर्शन घेतलं असेल तर यमुना आईने दर्शन घेतलं. डावा अंगुष्ठा कृष्ण परमात्माने लावलेला आहे. यमुना ही शांत दाहाने त्या ठिकाणी शांत झाली आणि वसुदेव गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये देवकी आईला इकडे मात्र त्या ठिकाणी वाटू लागलं की माझा देव कसा जात असेल, धोधो पाऊस येतो आहे. पण इकडे वसुदेवाने बरोबर गोकुळामध्ये नंदबाबाचा वाड्यावर कृष्ण परमात्माला आणलेला आहे. इकडे यशोदाई नंदबाबाला माया जन्माला आली होती. ती माया म्हणते वसुदेवाला, वसुदेव माझा जन्म फक्त त्या कंसाला एक संदेश देण्यासाठी आहे की तुला मारणारा 8वा काळ गोकुळात जन्माला आलेला आहे. एवढा मला संदेश द्यायचा आहे, मला लुप्त व्हायचा आहे. आता कृष्ण परमात्माला त्या ठिकाणी मायेचं जागेवर ठेवलं, मायेला टोपलीत घेतलं. टोपलीतली माया वसुदेव कारागृहाचा खोलीमध्ये आलेत. कंसाच्या लेकरू किंचाळण्याचा आवाज आलेला, रडतय बाळ म्हणून मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले सगळे शुद्धीवर आलेले सिपाई त्यांना जाग आली की कंस राजाला मारणारा 8वा काळ जन्माला आलेला आहे कारागृहाच्या खोलीत. आणि कंसाला त्या ठिकाणी धावत धावत सिपाई जात आहेत. म्हणे कंस राजन, तुम्हाला मारणारा 8वा काळ कारागृहाच्या खोलीमध्ये जन्माला आलेला आहे. आता तो राक्षस, दृष्ट राक्षस गुडगामा बेजा तलवार घेऊन झोपायचा. तलवार घेऊन जसा कारागृहाच्या खोलीमध्ये गेला आणि वसुदेवाला सांगितलं, वसुदेव देवकी आण म्हटले ते बाळ. देवकी मैयाने त्या ठिकाणी कंसाचे पाय धरले. कंस दादा 7 मुली मारल्या रे तू माझ्या, आता ही सुद्धा मुलगी आहे. तुला मारणारा 8वा काळ म्हणजे मुलगा होता. कंस होता तो म्हटले मला मारणारा 8वा काळ ती मुलगी असो किंवा मुलगा असो मला त्याच्याशी घेणं नाही. म्हटले आण ते बाळ. हातातली माय इसकवली, गरा 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 फिरवणार, दगडावर आपटणार. तेवढ्यात माया हातातून निसटली, आकाशवाणी झाली. माया म्हणू लागली, ए कंसा मला काय मारतो, तुला जर मारायचंच असेल तर गोकुळात जा, तुला मारणारा 8वा काळ गोकुळात जन्माला आलेला आहे. आणि माया लुप्त झाली. कंसाला वाटलं मला मारणारा 8वा काळ गोकुळात गेला तरी कसा, तो देव आहे. मी सांगून गेलो प्रमाणे, नवल के बडे नकडे कानोबाचे खुडे, तो देव आहे. मला मारणारा 8वा काळ गोकुळात तरी गेला कसा. इकडे कंसाला झोप लागत नाही. इकडे मात्र गोकुळामध्ये पहाट होत आहे. गोकुळातले काही गोपिका झाडलोट करायला वसुदेव नंदबाबा आणि यशोदाईचा घरामध्ये त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी काही गोपाळ काही गोपिका त्या ठिकाणी झाडलोट करण्यासाठी होते. पहाटेचे 4-5 वाजले. लेकरू किंचाळण्याचा आवाज येत आहे, लेकरू रडण्याचा आवाज आहे. म्हणून खिडकीतून एक गोपिकाने पाहिलं. डोकावून पाहिलं तर काय, नंदबाबाला आणि यशोदाईला बाळ जन्माला आलाय. ती गोपिका गेली, दुसरी गोपिकाला म्हणते का ग बाई तुला काही माहित झालं का. म्हणे काय, नंदबाबाला यशोदाईला मुलगा जन्माला. म्हटले मुलगा हो. काही क्षणामध्ये 4-5 सेकंदामध्ये संपूर्ण गावकऱ्यांना माहीत झालं, गोकुळवाशांना. मला सांगायचं आहे, एखादी बातमी जर गावामध्ये पसरवायची असेल ना, हेडलाईन देण्याचं काम नाही, गावाचा ग्राम फड्यावर लिहायचं काम नाही, पेपरबाजी करायचं काम नाही. एखाद्या महिलेला सांगा तुलाच सांगे कोणला सांगा नाही, तुलेच सांगे राहणो कोणलेच सांगा नाही, तुलेच सांगे राहणो कोणलेच सांगे पण गावमा सांगितलं. हो, या स्वभावाने 4-5 सेकंदामध्ये बातमी गेलेली. नंदबाबाला मुलगा झाला, यशोदाईला मुलगा झाला. संपूर्ण गाव नंदबाबाचा वाड्यावर. गावातले गोपाळ गोपिका लहान वयोवृद्ध सगळे जण. आणि मग काय, एवढ्या वर्षांनी बाळ जन्माला आलेला आहे. श्रीमंत माणूस नंदबाबा अगदी बारशाच्या निमित्ताने अट्टाहास करून संपूर्ण पंचक्रोशील बोलून घेतले. अगदा अट्टाहासामध्ये माणसं नाचता आहेत, गोपिका त्या ठिकाणी रास क्रीडा करता आहेत. इतका सुंदर देखना तो प्रसंग. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज किती
पैंजण हो, ऐका. गोकुळामध्ये देव जन्माला आला म्हणून आनंदाने नाचणारा गोपिका गोपाळ आहेत. मला वाटतं आपल्या काल्याच्या कीर्तनामध्ये साक्षात कृष्ण परमात्माचा जन्म आहे. गावामध्ये घरामध्ये जर लेकरू जन्माला आलं तर डीजे लावून नाचतो आपण. खरं सांगा, मग आपण देवाचा ज्या तालावर मीराबाई जनाबाई नाचल्या, आपण 2 मिनिटं नाचू नये? सर्वांनी जागेवर उभं राहायचं. पुरुष मंडळ, महिला मंडळ. आणि जो देवाचा या संत प्रमाणांवर भजनावर नाचणार नाही त्याला देवाची शपथ आहे. चला दादा, ओ चुडामन दादा, हा शांताराम भाऊ, हा उठायचंय, जागेवर नाचायचंय. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी बसा. गंगाराम महाराज तुम्ही उठा. हो बापरे, उठा चला. हो किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंद आनंद झाला, आज आनंद झाला. मच्छकया शोध सारी नगरी रे, आया छोरा संभाल रे गगरी रे. हो मच्छकया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरोधिका बाबा समाल मेरी नगरी रे. गोविंदा संभाल रे जगा. गोविंदा आला रे, आला जरा वकील समारी जबाला. चला बाई रुंदवणी, चला बाई रुंदवणी, चला 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 बाई रुंदवणी, चला बाई रुंदवणी. रसगडा पाहू, नंदाचा पाळणा केला बलाहो. चला बाई रुंदावणी रस क्रीडा पाहू. रसगिरा बाऊ नंदाचा बाळगण केलं लावू, नंदाचा बाळगण केलं लावू. ठाकुर ना ठाकुर हरबळ दरवाजा खोल. घराला छोड माखन चोर गलिया गलिया सोड. होय ठाकुर ना ठाकुर हरबळ दरवाजा खोल. क्या बात है. सर्वांनी म्हणा आजचे आनंद की. बसा बसा, फार छान आणि उत्तम. या भजनाचा तालावर मीराबाई जनाबाईंनी आनंद घेतला. दुसरं काय केलं, भजन तर केलं. ऐसे लागे लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरी गुन गाने लगे. महलों में बन के जोगन जले, मेरा रानी दीवानी कहाने लगे. एक राधा एक मीरा, दोनों शाम को चाहा, अंतर क्या दोनों की.
प्रेम दिवा एक दरस देवा मीराबाई जनाबाई ओव्या गाऊन स्वरात दासे जनीच्या घरात दळण दळीते सख्या श्री हरी आडसोरीचा माझ्या अगदी आता म्हणून आपण भाग्यवान आहोत की देवाचा भजनाचा तालावर नाचण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे नाही का महान असते काय अधिक पुण्य असेल त्या गोपाळवाशांना त्यांनी साक्षात देव पाहिला नंदबाबाचा वाड्यावर तो प्रसंग गोपाळ गोपिका वयोवृद्ध मंडळी लहान गोपाळांची लेकर सगळी जण पंचक्रोशीतील मंडळी गावातील मंडळी हाय थाट मान लहान लहान लेकरं आली होती काहीतरी बारशा निमित्ताने द्यायला लहान लेकरांना खेळणी दिली कोणाला घोडा दिला हत्ती दिला महिला मंडळांसाठी अगदी साड्यांचा आहेर दिला खाण्यासाठी सगळं काही आहे वयोवृद्ध मंडळींना चावलं जाणार नाही दात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था लापसी उचल गोया दाब नया एवढं सगळं काही इकडं सगळं काही आनंदित आनंद आहे पण इकडे मात्र मथुरेमध्ये कंसाला झोप लागत नाही मला मारणारा आठवा काळ गेला तरी कसा म्हणून त्याने राक्षस मंडळींची सभा भरवायची आणि सांगायचं बघा मला मारणारा जो आठवा काळ आहे त्याला कोण घेऊन येईल असे रोजचे त्याने अनेक राक्षस पाठवायचे अकासुर बकासुर अनेक राक्षस त्या ठिकाणी गेलेत पण नायनाट झाला तो देव आहे त्याने चांगल्या चांगल्याचा काटा काढला इकडे कंस म्हटले ठीक आहे मला मारणारा जो आठवा काळ आहे त्याला तर कोणी मारून येत नाहीये त्याने पुन्हा सभा भरवली आई राक्षस मंडळी सभेमध्ये कंस म्हटले बघा ज्याला मारायचं आहे त्याला तर कोणी मारण्याची हिंमत करू शकत नाहीये पण जेवढी आपली भाऊबंद जाईल त्याला मारायला तेवढी तर लय्याबू म्हणे कोणी आहे का असं पुतना नावाची राक्षसी तिने हात वरती केला म्हटले दादा मी जाते त्याला मारून आणते पुतनाचं अक्राड विक्राड शरीर कंस म्हणू लागला हे पुतना तुझं हे अक्राड विक्राड शरीर हे घेऊन जर तू त्या ठिकाणी गोकुळात गेली तर गोपाळवासी तुला येऊ देणार नाही पुतना म्हणू लागली भाऊ चिंता करू नका मॉडर्न जमाना आहे सुख सुविधा आहेत पुणे मुंबई धुळे अशा चांगल्या शहरांमध्ये ब्युटी पार्लर सुंदरशी त्या ठिकाणी ओपनिंग झालेले आहेत त्यामध्ये ब्युटी पार्लर करून इतकी सुंदर साज श्रृंगार करून मी गोकुळात जाईल म्हटले आणि मात्र तुम्हाला मारणारा आठवा काढला मी मारून येईल कंस म्हटले ठीक आहे तुला माझी परवानगी आहे जा म्हटलं आता ती पुतना इतकं सुंदर साज श्रृंगार करून गोकुळात येत आहे फुटल्या डोरला साकड्या पैंजण कंबरला कंबर पट्टा फुटल्या डोरला साकड्या पैंजण कंबरला कंबर पट्टा अण्णा काता नंद घालुली तारा थाट माट करुली बाईने सालगा बाईने सालगा बाईने सालगा चालू पैठणी
आलेल्या गोकुळात आणि इतका सुंदर साज शृंगार करून कुठले कुठले आभूषण घातलेले सांगा बरं वारकर मंडळी. फुटल्या, डोरलं, साकड्या, पैंजण, कंबरला कंबरपट्टा, नाकात नथ घालुनी, सार थाट माट करुनी नेसले. ती कुठली साडी? पैठणची साडी नेसली. बघा काय भाव असेल. तसं तरी हा जो गवडणीचा भाव आहे तर गवडण तर ही शपक आहे पण भाव अगदी गोड आहे बघा. आणि इतका सुंदर साज श्रृंगार करून गजरा लावला. हे लगा के गजरा, लगा के गजरा, पेन के साड़ी, चाल चबल मतवाली, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. नंदबाबाचा वाड्यावर पुतना हाक मारते. कोणी आहे का बाई घरात? घरातली यशोदाबाई बाहेर आले. म्हटले कोण ग बाई? पुतना म्हटले का ग बाई तू मला विसरली? मी तुझी बहीण. यशोदाई म्हटले मला मामबहीणने, फुईबहीणने, सगळी बहीणने, गुरुबहीणने. नाही म्हणे बहीण कसं? ते म्हटले बाई आपल्या बापाला मी पहिली लेक झाली, मला लग्न करून परदेशामध्ये पाठवून दिली. नंतर तुझा जन्म झाला, तू लहानाची मोठी झाली, तुझं लग्न झालं, तुला बाळ जन्माला आलेलं मला फार हर्ष वाटलं बाई. तुझं बाळ बघण्यासाठी मी आलेलो आहे. यशोदाई म्हटले कोणी असं? अतिथी देवो भव. तिचं स्वागत केलेलं आहे, घरात आणली. म्हटले का ग बाई चांगलं आहे ना सगळं काही? यशोदाईला सांगू लागले. यशोदाई म्हटले सगळं काही चांगलं आहे पण अगदी पहाटेचा 5 वाजेपासून हातामध्ये पाळण्याची दोरी आहे. हा माझा पुत्र, माझा मुलगा झोपायला तयार नाही. म्हटले माय आई म्हणा बोनी न गिरायचे तू कसा जपाल राणी मालिक हे ना काढा काढा. आता ऐक म्हटले का बाई अशी काही तुझ्याजवळ शक्ती असेल का याला झोपून काढशील? पुतना म्हणू लागले बाई चिंता करू नको, तुला काही कामं असेल, दया दुधाचं घुसळण करायचं असेल जा म्हटले तू, मी तुझ्या लेकराला अगदी लाडाने झोपवून दे म्हटले. यशोदाई म्हटले ठीक आहे, देव पावला जाते म्हटले. मागच्या दाराला घुसळण करायला यशोदाई गेली आणि मात्र यशोदाईने जो हातातला पाळण्याचा दोरा घेतला होता तो दोरा आता पुतण्याचा दोरा. पुतण्याने त्या ठिकाणी कृष्ण परमात्माला झोपावं म्हणून नाही तर त्याला मारण्यासाठी आलेली आहे. पण तरी सुद्धा मी काही अंगाई गीत गायलेत म्हणे यशोदाला ऐकू जाईल आणि मात्र तिचं कामामध्ये कृष्ण परमात्माकडे दुर्लक्ष होईल या भावनेने तिने त्या ठिकाणी अंगाई गीत गाण्याची सुरुवात केली. रडता माझे बाळतण हे समजावी तारा
असताना मावशीने इकडे तिकडे पाहिलं, मागे पाहिलं, आजू पाहिलं, बाजूला पाहिलं, कोणी आपल्याला बघण्यासाठी नाहीये. म्हणून ऐका, दृष्ट राक्षसीन कृष्ण परमात्माला साक्षात देवाला मारण्यासाठी स्तनामध्ये विष भरून आलेली पुतना कृष्ण परमात्माला त्या पाळण्यातून घेतलं. आता ऐका, विष भरून घेऊन आलेली पुतना साक्षात देवाचा स्पर्श झालेला आहे. तो देव राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशीकडा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, एवढा त्या ठिकाणी गोंडस बाळ, साक्षात देव हातामध्ये घेतलेलं बाळ स्तनाला लावलं. स्तनास संपूर्ण त्या ठिकाणी विष घेऊन प्राशन करून, ऐका, हलाल नावाचं विष प्राशन केलेलं आहे. महादेव तो देव आहे, त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये पूजा, तो आपल्याला समान आहे. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीव सुख नोही. आता ऐका, मारण्यासाठी आलेले पुतनाला ती नरकात गेली पाहिजे ना, तिला नरकात जागा भेटली नाही पाहिजे होती. पण ऐका, देवाचा स्पर्श झालेला आहे, संबंध त्या ठिकाणी तिचं विष प्राशन करून तिला सुगंधित असा त्या ठिकाणी आकार दिला, रूप दिलं. ती जेव्हा मेली म्हटले तर अगदी त्या ठिकाणी 50 किलोमीटर अंतरावरचा तिचा सुगंध येत होता. सायुज्यता नावाचा मोक्ष तिला प्रदान झाला होता. मला सांगा, एवढी दुष्ट राक्षस पुतना असेल, देवाला मारण्यासाठी येत असेल, तरी देवाचा स्पर्श होऊन तिला सायुज्यता नावाचा मोक्ष प्रदान आहे. तुम्ही आपण तर चांगली भजन करणारी मंडळी आहोत, देवाची चांगल्या गोष्टी कानावर पडतील अशी ऐकणारी आपण मंडळी आहोत. म्हणून ऐका, आपलं भाग्य आहे की अशा धर्म कार्याला आपण 7 हात बार लावून धर्म टिकवत आहोत. हे आपलं कोटीकोडाचं पुण्य आहे, सद्भाग्य आहे. म्हणून आपली येणारी पिढी ही सुद्धा दीर्घ आयुष्य निघेल. म्हणून ऐका, सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. इकडे मात्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्माचा खोड्या तुम्हाला सांगायच्या आहेत. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. कृष्ण परमात्मा हळूहळू अगदी पराक्रम केले गेलेले आहेत. कमी अगदी गोंडस 1-1.5 वर्षाचं बाळ एवढे सगळे राक्षसांचा नायनाट करून कृष्ण परमात्मा हळूहळू घरामध्ये रांगतात. तडवे तडहात तडहात टेकीत, तडवे तडहात तडहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राग, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राग, गुडघ्याला रागत हा, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. रंगनी रंगनात तोम्या देखिला कसे, रंगने रंगनात देखिला कसे, रंगनी रंगनात तोम्या देखिला कसे, रंगने रंगनात देखिला कसे. तडवे तडहात तडहात टेकीत, तडवे तडहात तडहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. तळवे तळहात तळवे तळहात टेकीत, आई मला लोणी दे म्हणतो. डाव्या गुडघ्याने रागत, आई मला लोणी दे म्हणतो. डाव्या गुडघ्याने रागत, आई मला लोणी दे म्हणतो. कृष्ण परमात्मा महलाचा बाहेर गेलेत, माती माती खेळतायत. माती माती खेळत असताना यशोदाईचं लक्ष गेलं. हे कृष्णा, काय खेळतोस ती माती माती? दाखव म्हणजे तुझं तोंड. यशोदाईला वाटलं माती माती खेळतोय, माती तोंडात टाकली असेल, म्हटले दाखव तुझं मुख दाखव. आता ऐका, कृष्ण परमात्मा आहे. म्हटले माय, मी नाही माती खाल्ली. म्हटले दाखव तरी तोंड. तोंड आ केलं. आ केल्याबरोबर यशोदा आईला संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान त्या ठिकाणी कृष्ण परमात्माचा मुखारविंदामध्ये झालं आहे. बघा
काय नबल आहे संपूर्ण ब्रह्मांड म्हणून ऐका. संपूर्ण ब्रह्मांडाचं त्या ठिकाणी ज्ञान कृष्ण परमात्माचा त्या मुखारविंदामध्ये यशोदाईला झालेला आहे. मूर्छित अवस्थेमध्ये यशोदाई पडली. मूर्छित अवस्थेमध्ये यशोदाई पडल्याबरोबर साक्षात जगाचा आणि विश्वाचा मालक या भूतलावर जन्माला येऊन पहिला शब्द भक्ताला उच्चारतो आहे. काय अभंगातला पहिला विश्वाचा जनिता 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 जनिता जो विश्वाचा जनिता आहे, जो ब्रह्मांडाचा नायक आहे, तो देव भक्ताला माय म्हणतो. यशोदाई खरी माय का देवाची नाही? कोण आहे? जी कारागृहाचा खोलीमध्ये देवकी आहे, पण भक्ताला माय म्हणतो. त्याचा अर्थ आहे ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसीला विपरीत. ज्या भक्ताने ज्या भावनेने देवापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो देव भक्तासाठी लहाना होतो, मोठा होतो. म्हणून ऐका, देवाचं कार्य आहे भक्त राखे पायापासी दुर्जनाचे संहारी. म्हणून ऐका, या न्यायाने इतकं सुंदर भावनेने तुकोबारायांनी अभंगातल्या प्रथम चरणामध्ये हा भाव लावलेला आहे. ऐसा भक्ताचा अंकित. म्हणून ऐका, जो विश्वाचा चालक मालक आहे, तो यशोदाईला माय म्हणतो आहे. आणि मात्र आपल्या या धर्मकीर्तनामध्ये 2 दिवसापासून अगदी सुंदर या ठिकाणी हजेरी लावत आहेत. खरं तर आम्ही त्यांच्या डोळ्यापुढे लहानाचे मोठं झालो. अगदी गोड व्यक्तिमत्व आपल्या या काना देशामध्ये आदराने परमार्थपणसनेही परमार्थावर अगदी गोड ज्यांची अभाव त्या ठिकाणी निष्ठा आहे, आमचे श्री हरिभक्तपरायण आमचे काकाश्री गोरख आबा पाटील या ठिकाणी उपस्थित झाला आहात. आनंद या गोष्टीचा आहे, परमार्थ आहे जीवनामध्ये. म्हणून ऐका माई बाप, तरी हजेरी लावावी. आपली परिसरातील कीर्तनकार असो, बाहेरचे कीर्तनकार असो, सर्व कीर्तनकार मंडळींना हजर राहतात. हा परमार्थ आहे जीवनात, आनंद आहे. आबासाहेब रामकृष्ण. बघा, इकडे मात्र कृष्ण परमात्मा हळूहळू रांगता रांगता मोठे झालेत. मोठी झाल्याबरोबर गावातले गोपाळासह त्या ठिकाणी एकत्र झालेत. गोपाळांना म्हणू लागलेत, अरे बाबा, सगळे गोपाळांकडे निरखून पाहिलं कृष्ण परमात्माने. सगळे हाळकुडे होते. प्रश्न केला, म्हटले का रे बाबा, एवढे हाळकुडे कसे झाले तर तुम्ही? गोपाळ म्हटले, देवा, तुला खायला सगळं काही आहे, तू मोठ्याचा लेक आहे. आम्ही झोपडीत राहणारे, आमच्या जवळ काही खायला नाही. तुला दही तूप लोणी सगळं काही आहे, आणि उरतं ते मंथून करून टाक. ते प्राशन आम्ही करतो, आम्ही हाडकोडे नाही राहू, तर मग कसे राहू तुझ्यासारखे दोष्टपुष्ट? तो देव आहे. देव म्हटले, चिंता करू नका, मी तुम्हाला खायला देतो. म्हटले, खायला देतो? गोपाळ म्हटलं, चला रे, म्हटले देवाच्या घरी, कृष्णाच्या घरी चला खायला. कृष्ण म्हटले, माझ्या घरी कशा काय? मी तुमचा पुढारी आहे, आणि पुढारी कधी घरातला देत नाहीये. म्हणे मग आपल्याला चोऱ्या करायच्या. म्हटले, देव असून आम्हाला चोऱ्या करायला लावतो? अरे नाही नाही, चुकीचं आहे कृष्णा. म्हटले, चिंता करू नका, यायचं असेल ना, याल तरी या रे लागी, अवघे माझा मागे मागे, आज देतो पोट भरी.
पुरे म्हणाल तोवरला. पण चालत असताना हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. पेंद्या नावाचा गोपाळ म्हटले देवा ठीक आहे, चोऱ्या करायचं पण नेमकं करायचं तरी कुठे. म्हटले गावामध्ये पर्णकुटीमध्ये जायचं, दुधाचा दह्याचा त्या ठिकाणी डेरा असतील तिथले त्या ठिकाणी आपण चोरून न्यायचे, नदी थडी त्या ठिकाणी यमुना काठी खायची. कृष्ण परमात्मा म्हटलं ठीक आहे, यासाठी एक युक्ती आपल्याला करावं लागेल. म्हटलं काय? जंगलामध्ये जाऊन आपल्याला गोखरू आणावं लागते. गोखरू माहिती ना, काटे असतात त्याला 3, त्याला कसाही फेका गोखरूला, त्याचा एक काटा वर असतो. म्हटले जंगलात जाऊन गोखरू, वस्त्रगाळ केलेली माती आपल्याला आणावं लागेल. पेंद्या नावाचा गोपाळ म्हटले वस्त्रगाळ केलेली माती आणि गोखरू नावाचे हे काटे वगैरे, हे असं का? देव म्हटलं का रे, आपण जर एखाद्याच्या घरामध्ये चोरी करायला गेलात, चोरी करताना एखाद्या गोपिकाला माहीत झालं आपल्या घरामध्ये चोर शिरले आहेत, ती जर धावत आली, तिने जर आपल्याला धरलं, मग त्याच्यासाठी वस्त्रगाळ केलेली माती. जर ती गोपिका जर आपल्या मागे धावत आली तर वस्त्रगाळ केलेली माती तिच्या डोळ्यात टाकायची, ती डोळे सोडत नाही तोपर्यंत आपण मागच्या दाराने पडून जायचं. गोखरू का? अरे म्हटले कोणी जर धावत आलं तर पायामध्ये आपण गोखरू टाकायचे, तिला काटे टोचतील तोपर्यंत आपण मागच्या दाराने जायचं. पेंद्या नावाचा गोपाळ जरा आगाऊ होता. तो म्हटले देवा मॉडर्न जमाना आहे, वस्त्रगाळ केलेली माती तू सांगतो डोळ्यात टाकायचं सांगतो आहे, पण आता तर गवडण जर चष्मा घालून आली तर? देव म्हणे तू आठेच मर, तू काय येऊ. देवाला शानपणा लागत नाहीये. म्हटले चालायचंय माझ्या मागे, हळूहळू चालायचं आहे. आणि आता मात्र त्या गोपाळासह त्या ठिकाणी कृष्ण परमात्माने गोकुळामध्ये असा धमाघूम घातला, असं एक घर सोडलं नाही, त्या घरामध्ये चोरी केली नाही देवाने. दह्या दुधाचा चोरी करता करता देव चित्ताचा चोरी करू लागला. एक गोपिका पाण्याला दिवसातून एकदा जात होती, माटावर माट असे 3 माट. आज देवाच्या दर्शनासाठी एकदा नाही तर 3दा माट घेऊन जाते. सासूबांना त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे, झालं तरी काय या गावातल्या सुनबायांना. नेमकं माझी सुनबाई एका दिवसाला पाणी घ्यायला जात होती, आज 3दा पाण्याला जाते. त्याचं कारण आहे घागर घेऊन निघाले, घागर घेऊन निघाले. खुद खुद मोड़ी तेड़ो, हस हस खुद खुद मोड़ी तेड़ो, हस हस 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 खुद मोड़ी तेड़ो. मणी आठवी कृष्णा चाळ लग भागे भात काळ आली घागर घेऊन निघाली. कैसी
बसाया प्यारे मोहन दिल में बसाया कमली वाला दिल में समाया काली कमली वाला दिल में समाया रंग कोई करता नहीं। क्या बात आहे. सांगितलं किती गवडी जेवढ्या जेवढ्या गवडणींच्या घरी खोड्या केल्या चित्ताचा चोऱ्या केल्या तेवढ्या गवडणे सांगितल्या. एक गवडण राहिली पाहिला पाहिला नंदाचा नंदन ते निवेदियले मन ते निवेदियले मन ते निवेदियले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. अशा चोऱ्या करतात फार चोऱ्या गावातल्या सुनबाया नाचवायला लागल्यात म्हणून सासूबाई यशोदाईच्या घरामध्ये महलामध्ये येते. का ग बाई तुझ्या कृष्णाला सांग बाई आवरी आवरिया पुला काना नासियेल्या मुचा सुना. बाई तुझा लाडका काना तो तुलाच गोड वाटतं. आता आम्ही या गोकुळात राहायचं का जायचं आता तेवढं तरी आम्हाला सांग. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याचा थोड्या सांगू किती याचा थोड्या सांगू किती मै सिंधू पत्र आले बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. अन्य घराने त्या ठिकाणी सांगायला एक बाई म्हणते एक बाई काय सांगावं तुझा या कृष्णाला तुझ्या कृष्णाचा खोड्या. म्हटलं सांग ना काय झाले. म्हटलं काही नाही परवा मी तुला खोड्या सांगायला आले त्याच्यात याने माझा घर नंबर पत्ता सगळं काही लिहिलं रात्री 12 वाजेला आला. त्याचा जन्म 12 वाजेचा आहे म्हणून तो खोड्याही त्या ठिकाणी 12 वाजेला जास्त. म्हटलं काय झालं. म्हटलं काही नाही माझे पती मी झोपलेले असताना माझ्या पतिदेवाची दाढी घेतली आणि माझी वेणी गाठ मारून निघून आला. पहाटे दूधवाला आला मी उठली म्हणा नवरा पुढे मी म्हणतो म्हणे दाढी सोडा. मी सांगतो तुम्ही म्हणे पहिले वेणी सोडा आणि पाहिलं तर काय दाढीची आणि वेणीची गाठ मारून हा पडून गेला होता. तुटता तुटत नाही जाडता जाटत नाही त्या ठिकाणी कापता कापली जात नाही. मामी कळालं की निश्चितच हा तुझं लेकरू शिवाय दुसरं कोणी करू शकत नाही गावामध्ये. म्हटले बाई तू काय सांगते तुझं घराणं तर कमी आहे. आमचा म्हातारा अगदी त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पावसाळा गरम होतो म्हणून दारावर अंगणामध्ये झोपलेला होता. दुधाचा त्या ठिकाणी डेरा त्या ठिकाणी भरून आम्ही ठेवला होता. तो डेरा घेतला म्हाताराच्या ढेरीवर आपटून निघून आला. एवढ्या खोड्या तरी सुद्धा ती देवाची माय आहे. सामान्य लेकरूचं जर घराणं कोणी घेऊन आलं ना तर सामान्य लेकरूचं घराणं आई सहजासहजी ऐकून घेत नाही. ती बाई म्हणते बघ तुझं लेकरू किती आगाव आहे. ती म्हणे म्हणा आगाव सांगितलं तुला कुठं गुण नाही जायला आहे की नाही. सामान्य लेकराची माय ऐकून घेत नाही ती तर देवाची माय आहे. ती म्हणू लागले हे तुम्ही 12 घरचा 12 तुम्ही लपुनियाचा भवरा तुम्ही त्यांचा भवरा लपवता गोट्या लपवता. माझं बाळ किती गुणाचं सांगू. बाळ सगुण गुणाचे ताळे बाळ दिसते गोजिरवाणी काय सांगता गाराण आहे गुण जाणारी काय सांगता गोकुळ जाणारी. म्हटले बाई आता आवर. म्हटले ठीक आहे. तिकडून संदेश येतोय म्हटलं तुला बघ ती मागची गवडण काय म्हणते आवर. म्हटले आणि मात्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा नाही अगदी विनोद महाराज म्हटले हे बघ 9 लाख गाय आहेत म्हटले बापाची. म्हटले मग आता तुला शाळा करावं लागेल. त्याच गोपाळांना घेतलं कृष्ण परमात्माने. हातामध्ये त्या ठिकाणी काठी आहे खांद्यावर घोंगडी आहे. कृष्ण परमात्मा जंगलामध्ये गायी सारण्यासाठी गायी साराया जातो शारंग पाणी. इतकं सुंदर त्या ठिकाणी गाई चरत असताना देवाचं मनात आलं गोपाळांना जवळ केलं. म्हटले ऐका गाई चरतात तोपर्यंत आपल्याला खेळ खेळायचे आहेत. म्हटले खेळ. म्हटले कुठले खेळ भावरा ग बाई खेळ भावरा खेळ भावरा खेळ भावरा ग बाई खेळ भावरा खेळ भावरा ग बाई खेळ भावरा
मंडळी म्हणायचं हा बघ हा मी म्हणणार तू बघ तुम्ही म्हणायचं तू बघ मी म्हणणार ती बघ तुम्ही म्हणाल ना चोबक असं नाही हे बघ थोडं मोठ्या तू बघ खेळ खेळामध्ये सुद्धा आपल्या संसारातील कृष्ण परमात्मा खेळ खेळतो आहे. खेडे भवरा भवरामध्ये तुम्ही आपण जीव ही जी जाऊ आहे या संसाराला लागलेली माया तो जो मुलगा आहे फिरवणारा तो म्हणजे ब्रह्मा आहे. ब्रह्माच्या ताब्यात माया आहे मायेच्या ताब्यात जीव रूपी भवरा आहे. त्याच्या ताब्यात ती तिच्या ताब्यात तो तिच्या ताब्यात ती त्यांना ताबा माती तिनं ताबा मात तो चाल दुरात बघ. आता लक्षात आलं आहे ब्रह्मने माया झटकली आहे. ब्रह्मजवळ त्या मुलाजवळ काय जाऊ खाली कोण फिरतय मी नवरानी भवरा सांगितलं. आता लक्षात आलेला आहे जसं तो भवरा त्या ठिकाणी फिरत आहोत तसं तुम्ही आपण या सृष्टीतील प्रत्येक जीव फिरत आहोत. म्हणून ऐका या संसारातला जीव कुठेतरी भडकून आहे यासाठी संत प्रमाण आहेत. म्हणून संतांचा अवतार आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. सुंदर खेळ खेळता खेळता कृष्ण परमात्मा रे खांदी बार पोटी भूक काय खेळा याचे सुख. चला म्हटले आपल्या शिदोऱ्या आणा. पेंद्या नावाचा गोपाळ तो आकव त्याचा स्वभाव आकवूच राहील. तो म्हटले देवा आम्हाला रथडी देतो का. खेळ डाव जाऊ नको रडी खेळ डाव जाऊ नको रडी जेवू एक थाई. आणि मात्र आपल्याला सगळ्यांना शिदोऱ्या एकत्र करायचा आहे. सगळ्यांची शिदोरी एकत्र केली. एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरे म्हटले बघा हे जे आपण त्या ठिकाणी काला श्रवण केलेला आहे प्रसाद श्रवण केलेला आहे याची मात्र उष्टी हात यमुनामध्ये धुवायला जाऊ नका. म्हटले का वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे किंवा स्वर्गीचे अमर इच्छितात ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. म्हटले बघा हा काला स्वर्गातील लोकांना दुर्लभ आहे आणि या जीवाला सुलभ आहे. म्हणून यासाठी तुम्ही जर यमुनामध्ये हात धुवायला गेलात तर ते देव माशाच्या स्वरूपात येतील आणि मात्र हा काला श्रवण करतील ते तृप्त होतील. म्हणून एवढी एक माझी विनंती आहे आपला हात अगदी त्या ठिकाणी आपल्या कपड्यांना पुसून घ्या मात्र यमुनामध्ये धुवू नका. अगदी मात्र कृष्ण परमात्माने सगळ्यांशी त्या ठिकाणी सगळ्यांच्या शिदोऱ्या करून प्रत्येकाला हा प्रसाद आपल्यालाही तो श्रवण करायला आपल्या गावामध्ये मिळणार आहे. अगदी सुंदर काल्याच्या कीर्तनामध्ये बसलेली तमेव माता पिता तमेव बहुसंख्येने मंडळी उपस्थित झालात. अगदी शनेश्वर भगवंताच्या जयंतीनिमित्ताने हा 2 दिवसाची कीर्तनाचा सोहळा आनंदाने या ठिकाणी पार पडलेला आहे. ज्यामध्ये पंचक्रोशीतील मंडळी आपल्या गावातील मंडळी अगदी भरभरून त्या ठिकाणी उपस्थिती आपण दाखवली आहे. ज्यामध्ये आमचे संजू दादा असतील आमचे गंगाराम महाराज विनोद दादा ही सगळी मंडळी त्या ठिकाणी हातभार लावणारी आहेत. संपूर्ण गाव हातभार लावणार आहे. अगदी सुंदर 3-3, 4-4 सप्ते होतात आपल्या गावामध्ये. सुंदर अशी मंदिरं होत आहेत. अगदी राम मंदिरही अगदी थोडक्यात आता कामं राहिलेले आहेत. अगदी काही मंडळींचा मनात आलं की आपण काहीतरी दान धर्म करून यथाशक्तीप्रमाणे अजून काहीतरी दान करून ते मंदिराचं कार्य अजून थोडं बाकी राहिलेलं आहे तेवढंही पूर्ण करण्याचा अट्टाहास करा. एवढं दिवाळीपर्यंत ते मंदिराचं काम झालं पाहिजे असा अट्टाहास करा. तेवढंही काम पूर्ण होईल. इतकं सुंदर देखणं या ठिकाणी आमचे विनेकरी महाराज संतोष महाराज वा वा. तुमचं नाव घेऊ का मी जसं नवरी नवरदेवाचं नाव घेते लग्न मंडपात तसं घेऊ का. तुम्ही हो म्हणणार तर घेतो घेऊ का. महिला मंडळ घेऊ का. तुम्हाला कोणा बचत घटना अवतारते मी पेट बोलत राहा. तुम्ही हो म्हणणार तर घेतो घेऊ का. मग हो जसं तुम्ही तिकीट काढी बडे हो बरं घेतो आता नाव. खोलीत तो लागला विनेकरी महाराज तुम्ही तिकडं मी इकडं. आनंद आहे चेहऱ्यावरची स्माईल आहे सुंदर दाढी त्या माळाचा जडणे होतं जास्त बरं का. पण सुंदर तरी बाबांचं बघा काय वय काय बाबा 67 वयामध्ये वा वा तरी नाच रे मोरा बरं का. आनंद आहे महाराज काय सुंदर अशी गिरकी मारतात ना ते
गिरकी दिसली नाही या वर्षी बाबांची, थोडी गिरकी माराव बाबा. आता थोडं वया वाढाले बरं का. आनंद वातावरण आहे. आमचे हरिभक्त परायण ही लोक पैशाने नाही तर भाग्याने प्राप्त होतात. मी सांगून गेलो. इतके सुंदर आणि देखणी गुणीजन मंडळी आपण या ठिकाणी सादर केलेली मायबाप. नाहीतर ही मंडळी सहजासहजी लाभत नाहीये. नाही का. आपलं वार गावाचं भाग्य आमच्यावर, या वार गावावर त्यांचं हे नितांत प्रेम आहे. आणि वार गावाचं अगदी तुमच्यापेक्षा 10 पटीचं प्रेम आहे महाराज. म्हणून ऐका, ही मंडळी सोडत नाही. इतकी आमचे श्री हरिभक्त परायण संदीप महाराज गोड ज्यांचं कंठ आहे सुंदर, हातामध्ये कला दिलेली देवाने, असे संदीप महाराज असते. अगदी गोड पट्टीचे वादक श्री हरिभक्त परायण, गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व आमचे ज्येष्ठ गुरुबंधू निंबा महाराज असतील मालपूरकर, ज्यामध्ये आमचे लहान गुरुबंधू श्री हरिभक्त परायण तेजस्वी तारा आहेत आपल्या काना देशातील. अगदी गोड ज्यांचं गाणं आहे भजन सम्राट संगीत विशारद आमचे कल्पेश महाराज धारशिरीकर उपस्थित आहेत. संत ज्ञानेश्वरी माऊली वारकरी पाठशाळेतील, आमच्या पाठशाळेतील विद्यार्थी मंडळ उपस्थित आहेत. उपस्थितीमध्ये सुंदर आमचे गणुदादा ऑपरेटिंगला आहेत. नंदूभाऊचा असा सुंदर असा गोड साऊंड सिस्टीम माऊली साऊंड. आनंद या ठिकाणी वातावरण आहे. अगदी या ठिकाणी दहीहंडी फुटेल, दहीहंडीचा अभंग होईल. तदनंतर हेला होणार आहे. या मग करून घ्या. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी